नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण डायबिटीसची पॅथॉलॉजी जाणून घेतली. आता आपण डायबिटीसच्या डायग्नोसिस म्हणजे निदानासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्यांबद्दल बघणार आहोत. जेव्हा रुटीन चेकअपमध्ये किंवा ऑपरेशनच्या तयारीसाठी काही तपासण्या करण्यात येतात, तेव्हा रॅन्डम शुगर जर 200 पेक्षा जास्त आढळली तर डायबिटीसची शंका येते. त्या शंकेचे निरसन करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे ब्लड शुगर फास्टिंग अँड PP. फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे पेशंटला मिनिमम 8 ते 12 तास उपाशी राहण्यासाठी सांगण्यात येते आणि त्यानंतर पेशंटचे ब्लड सॅम्पल घेतले जाते. या ब्लड सॅम्पल पूर्वी पेशंटने चहा, कॉफी, नाश्ता काहीही घेऊ नये. पाणी पिल्यास चालते, कारण पाण्याने ब्लड शुगर लेवल अफेक्ट होत नाही. हे ब्लड सॅम्पल स्पेसिफिकली सोडियम फ्लोराईड नावाच्या ट्यूबमध्ये घेतले जाते. PP म्हणजे पोस्टप्रँडियल ब्लड शुगर ही दुसरी तपासणी. ही तपासणी जेवणाच्या 2 तासाच्या नंतर ब्लड सॅम्पल घेऊन केली जाते. पुढची महत्त्वाची तपासणी म्हणजे HbA1c म्हणजेच ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिन. ही तपासणी मागील 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड शुगर लेवल दर्शवते. प्रीडायबिटीस आणि डायबिटीसचे निदान करण्यासाठी ही अगदी महत्त्वाची तपासणी आहे. प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीसचे निदान करण्यासाठी OGTT म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही तपासणी करण्यात येते. यामध्ये उपाशीपोटी आणि 75 ग्रॅम ग्लुकोजचे पाणी पिल्यानंतर 1 आणि 2 तासांनी ब्लड शुगर लेवल चेक करण्यात येते. ऑटोइम्युन डायबिटीसचे निदान करण्यासाठी आयलेट सेल अँटीबॉडीज, इन्सुलिन अँटीबॉडीज आणि anti-GAD65 या टेस्ट करण्यात येतात. तसेच अँटीबॉडीज अगेन्स्ट टायरोसिन फॉस्फेटेज रिलेटेड प्रोटीन, B सेल स्पेसिफिक झिंक ट्रान्सपोर्टर अँटीबॉडी आणि C पेप्टाइड लेवल या तपासण्या करण्यात येतात. जर पेशंटला ऑलरेडी डायबिटीसची ट्रीटमेंट चालू असेल तर पेशंटने ब्लड सॅम्पल चेक करताना सुद्धा नियमित गोळ्या घेणे आवश्यक आहे. अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा. धन्यवाद.